श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आता सोमवारी 19 ऑगस्टला रक्षाबंधन हा सण आहे आणि या रक्षाबंधनावर यावर्षीसुद्धा भद्राची सावलीही आलेली आहे. तर रक्षाबंधनाला सोमवारी हा भद्रा काळ केव्हा असणार आहे आणि राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे याबद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. आणि योग्य शुभ मुहूर्त कोणता आहे, कोणत्या वेळेमध्ये आपण आपल्या भावाला राखीही बांधायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल तर तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि त्याप्रमाणे योग्य आणि शुभ मुहूर्तावरच तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधा. ज्याप्रमाणे आपल्या भावाला आपण शुभ मुहूर्तावरच राखी बांधणं हे योग्य आहे, त्याचप्रमाणे शुभ परिणाम देणारी आणि योग्य प्रकारची राखीच आपण आपल्या भावालाही बांधायची असते. रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाला राखी बांधताना काही गोष्टींचं पालन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर त्याचे वाईट दुष्परिणाम हे आपल्या भावाच्या आयुष्यावर हे होऊ शकतात. त्यामुळे राखी खरेदी करताना आपल्याला काही गोष्टींची काळजीही घ्यायची आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे की राखी खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि कोणत्या प्रकारची राखीही आपल्याला खरेदी करायची आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखीही बांधत असते. आपण आपल्या भावासाठी महागडी राखी आणि आकर्षक राखीही खरेदी करत असतो. बाजारामध्ये, मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या आणि आकर्षक राखी या आलेल्या आहेत. प्रत्येक बहिणीला असं वाटत असतं की आपण आपल्या भावाला उत्कृष्ट आणि वेगळी युनिक अशी राखी बांधली पाहिजे. आणि राखी खरेदी करत असताना जितक्या वेगवेगळ्या राख्या आपण बघतो तितकी आपली मनामध्ये शंकाही निर्माण होते, संभ्रम हा निर्माण होतो की आपण कोणती राखी खरेदीही करावी. तर राखी खरेदी करत असताना हा संभ्रम आपला दूर व्हावा याकरता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की राखी खरेदी करताना कोणती योग्य प्रकारची राखी ही आपल्याला खरेदी करायची आहे. सध्याच्या काळामध्ये रक्षाबंधनाला बाजारामध्ये ट्रेंडी, सुंदर आणि विविध प्रकारच्या फॅशनेबल राख्या या उपलब्ध आहेत. पण राखी खरेदी करत असताना काही गोष्टींची काळजीही आपल्याला सर्वांना घ्यायचीच आहे. राखी खरेदी करत असताना त्या राखीवर कोणत्याही देवी देवतांचे फोटो हे चुकूनही असू नये. देवी देवतांचे फोटो असलेली राखी जर आपण आपल्या भावाच्या हाताला बांधली, मनगटावर बांधली तर काही कारणास्तव जर ती राखी तुटली तर त्या देवी देवतांचा तो अपमान होत असतो. तुमचा भाऊ लहान असो किंवा मोठा, जर त्याच्या नकळत ही राखी तुटली आणि देवी देवतांचा जो काही फोटो त्या राखीवर असेल ती जर तिथे कुठेही बाहेर असताना किंवा इतर कुठेही जर ती राखी तुटली आणि त्या फोटोचा कुठेही एखादा भाग पडला तर देवी देवतांचा तो अपमान केल्यासारखं होत असतं आणि याचा परिणाम हा आपल्या भावाच्या आयुष्यावर होत असतो. त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या भावाला भोगावे लागत असतात. त्यामुळे देवी देवतांचे फोटो किंवा चित्र असलेली राखी तुम्ही तुमच्या भावाला बांधण्यासाठी चुकूनही खरेदी करू नका. त्याचप्रमाणे पातळ दोऱ्याची आणि कुठेही तुटलेली, खणलेली राखीसुद्धा तुम्ही चुकूनही खरेदी करू नका. बाजारात गेल्यावर खूप घाईगर्दीमध्ये आपण राखीही खरेदी करून आपल्या घरी आणतो आणि ती कुठेतरी तुटलेली असते किंवा खणलेली असते किंवा तिचा एखादा दोराच हा निघालेला असतो. किंवा जर एखादी पातळ दोऱ्याची राखीसुद्धा जर आपण खरेदी करून आणली तर ती भावाच्या हातावर बांधताच क्षणी ती राखी तुटण्याची सुद्धा शक्यता असते. आणि तुटलेली, खणलेली राखी ही कधीही आपल्या भावाच्या हातावर, मनगटावर आपल्याला बांधायची नसते. अशी राखी बांधणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे राखी खरेदी करताना ती कुठेही तुटलेली, खणलेली अशी राखी खरेदी करू नका. त्यासोबतच त्या राखीची दोरी ही सुद्धा मजबूत आहे की नाही याची सुद्धा खात्रीही करून घ्या. त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये काळा रंग हा अशुभ मानला जातो. त्यामुळे भावासाठी राखी खरेदी करत असताना काळ्या रंगाची राखी ही चुकूनही खरेदी करू नका, कारण त्यामुळे तुमच्या भावाच्या आयुष्यावर याचासुद्धा नकारात्मक परिणाम हा होऊ शकतो. काळा रंग हा अशुभ मानला जातो आणि काळा रंग आपण कोणतीही पूजा करत असताना काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाची कुठलीही वस्तूही वापरत नसतो. त्यामुळे राखी बांधताना सुद्धा काळ्या रंगाची राखी ही तुम्ही चुकूनही खरेदी करू नका. त्याऐवजी लाल, गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची राखीही तुम्ही खरेदी करू शकतात. यामुळे तुमच्या भावाच्या आयुष्यामध्ये सकारात्मक परिणाम हे होतील. त्याचप्रमाणे राखीची जी काही दोरी असते, राखीचा जो काही धागा असतो तो सुद्धा काळ्या रंगाचा असेल अशी सुद्धा राखी तुम्हाला चुकूनही खरेदी करायची नाही आहे. त्याऐवजी लाल, गुलाबी, केशरी, पिवळ्या रंगाचा धागा असलेली राखी तुम्ही खरेदी करू शकतात.
त्याचप्रमाणे राखी ही प्लास्टिकने तयार केलेली सुद्धा असू नये. प्लास्टिकची राखी ही आपल्या भावाच्या हाताला बांधणं हे सुद्धा अशुभ मानलं जातं. राखीवर जर फुलांची माळ लावलेली असेल तर ती राखी अतिशय उत्तम अशी मानली जाते. त्यामुळे प्लास्टिकची राखी खरेदी करण्यापेक्षा जर तुम्ही फुलांची माळ लावलेली राखी जर खरेदी कराल तर अतिशय उत्तम. त्याचप्रमाणे राखी खरेदी करत असताना त्या राखीवर कुठलंही अशुभ चिन्ह हे सुद्धा असू नये. अशी अशुभ चिन्ह असलेली राखी जर आपण आपल्या भावाच्या मनगटाला बांधली तर त्याचे अशुभ परिणाम हे आपल्याला मिळत असतात. आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये शुभकारक घटना या घडायच्या ऐवजी अशुभ घटना या घडायला सुरुवात होते. त्यामुळे राखी खरेदी करत असताना त्यावर अशुभ चिन्ह हे असणार नाही याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे. याऐवजी तुम्ही ओम किंवा स्वस्तिक हे चिन्ह असलेली राखीसुद्धा खरेदी करू शकतात आणि ती तुम्ही तुमच्या भावाला बांधू शकतात. राखी खरेदी करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजेच की खूप मोठ्या आकाराची राखी ही आपल्याला खरेदी करायची नाही आहे. आकाराने मोठी असलेली राखी ही सहज कुठेही कशीही तुटू शकते आणि यामुळे आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना त्याला सामोरे हे जावे लागू शकते आणि तसंच याचा आपल्या भावा बहिणींच्या नात्यावर सुद्धा विपरीत परिणाम हा होऊ शकतो. त्यामुळे खूप मोठी राखी ही खरेदी करू नका. तुम्ही तुमच्या भावासाठी लहान आकाराची आणि चांदीची राखीसुद्धा घेऊ शकतात. यासोबतच अशी राखीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात की ज्यामध्ये ओम किंवा स्वस्तिकचे प्रतीक हे बनलेले असेल. आणि जर तुमचा भाऊ लहान असेल तर आपण अशा लहान भावांसाठी कार्टूनची राखी ही बाजारातून खरेदी करत असतो. पण अशी सुद्धा राखी आपण आपल्या भावासाठी खरेदी करून ती त्याच्या मनगटावर बांधणं असं अशुभ मानलं जातं. त्यामुळे अशी कार्टूनची राखीसुद्धा आपल्याला आपल्या भावासाठी चुकूनही खरेदीही करायची नाही आहे. कारण अशा कार्टूनच्या राख्यांवर कधीकधी क्रॉस किंवा हाफ सर्कल हे दिलेले असते आणि अशी राखी बांधणं हे अशुभ मानलं जातं. त्यामुळे तुमच्या लहान भावासाठी अशी कार्टूनची राखीसुद्धा तुम्ही चुकूनही घेऊ नका. त्याऐवजी छोटीशी चांदीची राखीसुद्धा तुम्ही तुमच्या भावासाठी खरेदी करू शकतात. आणि त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा असं सुद्धा होतं की आपण मागच्या वर्षी घेतलेल्या राख्या ह्या तशाच्या तशा पडलेल्या असतात आणि त्याच आपण यावर्षी आपल्या भावाला बांधण्यासाठी वापरत असतो. तर त्या जुन्या झालेल्या मागच्या वर्षीच्या आपल्या घरामध्ये पडलेल्या राख्यासुद्धा आपल्याला यावर्षी आपल्या भावाला चुकूनही बांधायच्या नाही आहेत. तर त्या जुन्या ज्या राख्या आहेत त्या आपल्याला एखाद्या तलावामध्ये किंवा नदीमध्ये वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित या करायच्या आहेत. तर याप्रमाणे राखी खरेदी करत असताना आपल्याला या काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पाळायच्या आहेत. या गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला आपल्या भावासाठी राखी ही खरेदी करायची आहे. तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राखी खरेदी करत असताना कोणती काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि कोणती राखी ही आपल्याला चुकूनही खरेदी करायची नाही आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे. त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा तुमच्या भावासाठी योग्य तीच राखी खरेदी करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.